हॅलो गाईज, वेलकम टू प्रयास. माय नेम इज आदित्य. गाईज, साधारण 8-10 दिवस झालेत UPSCचा प्रिलिम्सचा रिझल्ट लागला आहे. देर वेर फ्यू फॉर्च्युनेट इनफ दोज हू वेर एबल टू क्लिअर द प्रिलिम्स आणि मग ते आता त्यांच्या मेन्सच्या तयारीला लागले. बट अदर्स की ज्यांची अनफॉर्च्युनेटली प्रिलिम्स क्लिअर नाही होऊ शकली, त्यांनी मग आता मोठा प्रश्न पडला आहे समोर त्यांच्या की नेमकी आता काय केलं गेलं पाहिजे. सम पीपल आर सेईंग की शॅल वी फोकस ऑन MPSC जी आता 28 सप्टेंबरला होणार आहे. सम पीपल आर सेईंग की आम्ही आता CAPF टार्गेट करतो ऑगस्टमध्ये. काही जण असं पण म्हणतायत की आता EPFOची ॲड येईल अँड देन लेट्स फोकस ऑन द EPFO अकॉर्डिंगली. काही जण म्हणतायत की नाही, आम्ही आता नाबार्ड RBIवर शिफ्ट होतो. अँड देर इज वन चंक ऑफ पीपल की हू आर थिंकिंग की आता आपण 26वर टार्गेट केलं गेलं पाहिजे. मग आता नेमकी काय करायचं, नेमकी पुढे कसं करायचं, नेमकी हाऊ टू शिफ्ट द गिअर्स, दोन्ही गोष्टी सायमल्टेनियसली होणार का फक्त 26वरच फोकस करावा लागेल. तर या सर्वांची आज आपण थोडीशी चर्चा करणार आहोत. ठीक आहे. बघा, आता प्रिलिम्स टफ होती, वियर्ड होती, ॲब्सर्ड होती. काही प्रश्न आले की सर वी वेअर गेटिंग 90-95 अँड CSATमध्ये पण मला 80-85 आ रहे थे, बट अनफॉर्च्युनेटली वी कुडंट क्लिअर द प्रिलिम्स. तर मग आता असं कर. बट ठीक, सी अगेन बेसिक फंडा मी सांगतो गाईज, की मी माझ्या पर्सनल एक्सपिरियन्सवरून सांगतो. ऑफ द एक्सपिरियन्स ऑफ 8 मेन्स अँड 4 इंटरव्ह्यूज, देर आर नो व्हाय इन UPSC. व्हाय म्हणजे असं का झालं माझ्यासोबतच, की मी तर अभ्यास खूप केलेला, सर्व झालं होतं, अभ्यास चांगला झाला आहे, रिव्हिजन झालं आहे, टेस्ट सिरीज दिलेली, टेस्ट सिरीजमध्ये मार्क्स येत होते, मी अगोदर मेन्स पण दिल्या होत्या, पण यावेळेस काहीच नाही येत यार, याला आन्सर्सच नाही आहेत. मग UPSCमध्ये ट्रान्सपरन्सी हवी, UPSCने दुसऱ्या दिवशी की लावायला पाहिजे, सर्व मान्य ना. पण अहो, आत्ता जे झालं आहे ते झालं आहे. वन्स द बुलेट हॅज बीन फायर्ड, आता अभी तीर निकल चुका आहे. आता तो परत जाऊन ते काय आपण आता मागं काय, वी डोंट हॅव द टाईम मशीन विथ अस. आता आपल्यासमोर आहे, दॅट इज द नेक्स्ट इयर. आणि जर आपण ह्याच गोष्टींवर परत दुःख करत बसलो तर मला असं वाटतं की पुढचं वर्ष पण यातच चाललं जाईल. सो बेटर मला असं वाटतं की आता थोडंसं लेट्स गॅदर अवर करेज आणि आता नेमकी पुढं काय केलं जाईल यावर थोडीशी चर्चा केली गेली पाहिजे. ऑलराईट. इमिजिएटली मी हा व्हिडिओ न टाकण्यामागचं कारण पण तेच होतं की बघा, रिझल्ट आला आहे आणि लगेच 2 दिवसात मी सांगतोय की हे करा, ते करा, असं करा, तसं करा. सी, हे सांत्वनपर किंवा आय एम नॉट गोइंग टू गिव्ह यू एनी शोल्डर टू क्राय अपॉन. हां, तुम्हाला हँड होल्डिंग हवी असेल, काही मदत हवा असेल तर मी तो द्यायला तयार आहे. बट जर तुम्हाला असं असेल की यार नाही मग आता काहीतरी झालं आहे, काहीतरी मग पॅम्परिंग करूयात, प्लीज असं करू नका. डोंट फॉल इन टू दोज ट्रॅप्स. पुढे काय करायचं जरा त्यावर आपण चर्चा करूयात. ऑलराईट. चलो, मग आता नेमकी पुढे कसं करायचं आहे, कशा पद्धतीने स्टार्ट करायची, नेमकी कोणकोणत्या गोष्टींचा विचार केला गेला पाहिजे, तर यावर थोडंसं फोकस करू. याच्यासाठी काहीतरी एक बेसिक क्रायटेरिया ठेवायचा की हाऊ लॉंग यू शुड बी स्ट्रेचिंग दिस जर्नी ऑफ UPSC. कब तक करना यार. म्हणजे जनरल कॅटेगरीमध्ये असाल, जनरल EWSमध्ये दे हॅव गिवन यू 6 अटेम्प्ट्स, OBCमध्ये 9 अटेम्प्ट्स, अदर कॅटेगरीजला नाही आहे बंधन. पण सी, आपली पण लाईफ मूव ऑन झाली पाहिजे ना. किती दिवस यार तेच सकाळी उठायचं, लायब्ररीत जायचं, तेच बुक्स वाचायचे, परत तेच करायचं, त्याच टेस्ट द्यायच्या. बोर नाही झाले का राव तुम्ही? म्हणजे सिरियसली मी म्हणतोय आता. पण मग काहीतरी वे आऊट काढावा लागेल ना. म्हणून मी जसं त्या मेसेजमध्ये पण सांगितलं होतं या सेशनबद्दलच्या, की तुम्ही जर प्लॅनिंग करत असाल तर इनफ ऑफ द प्लॅनिंग यार. ऑलरेडी यू हॅव डन लॉट ऑफ प्लॅनिंग. माझं म्हणणं असेल, प्लॅनिंग बेसिक तर रिक्वायरमेंट आहेच, प्लॅनिंगसोबत आपल्याला आता दुसरी गोष्ट लागणार आहे ती एक्झाम क्लिअर करण्यासाठी, ते म्हणजे की डिटर्मिनेशन आणि इनडॉमिटेबल विल. डिटर्मिनेशन आणि त्याला मराठीत दुर्दम्य इच्छाशक्ती पण म्हणतात. की थोडंसं यावर जरा आपण आता काम करूयात की नेमकी आता पुढे कसं वर्कआउट करायचं आहे, काय ते पाहू. पण त्याच्या अगोदर मी तुम्हाला क्रायटेरिया देणार आहे, तो म्हणजे 3 अटेम्प्ट्स. जस्ट आस्क दिस क्वेश्चन टू युअर सेल्फ की आपले 3 अटेम्प्ट झालेत का. 3 अटेम्प्ट्स मीन्स 3 सिरियस अटेम्प्ट्स म्हणतोय आम्ही. माझा फंडा क्लिअर आहे, 3 अटेम्प्ट आणि सायकलमधून बाहेर इन द सेन्स देन यू शुड बी डुईंग UPSC ऑन पार्ट टाईम बेसिस, फुल टाईम बेसिसवर करायची नाही. मग आता तुम्ही म्हणाले हे पार्ट टाईम बेसिस काय, असं सगळं सांगतो मी. पण सगळ्यात पहिले 2 कॅटेगरीजमध्ये कॅन्डिडेट असतात, दोज हू हॅव गिवन 3 सिरियस अटेम्प्ट्स अँड दोज हू हॅव नॉट गिवन 3 सिरियस अटेम्प्ट्स. आय एम अगेन अँड अगेन रिपीटिंग, नॉट 3 ऑफिशियल अटेम्प्ट्स, 3 सिरियस अटेम्प्ट्स. सर माझे 5 अटेम्प्ट झाले, पण पहिले 3 अटेम्प्ट मी सिरियस नव्हतो किंवा मी जॉब करत होतो किंवा असंच मास्टर्स करताना दिले. आय एम नॉट काउंटिंग दोज अटेम्प्ट्स. मला म्हणायचे 3 सिरियस अटेम्प्ट्स दिलेत का, स्वतःला विचारा. आणि जर 3 सिरियस अटेम्प्ट्स दिले असतील तर मी म्हणेल की UPSC हे पार्ट टाईम बेसिसवर करा. अदरवाईज मला असं म्हणायचं असेल, इफ यू हॅव नॉट गिवन 3 सिरियस अटेम्प्ट्स फॉर UPSC, माझं असं सजेशन असेल की एक बेस्ट शॉट परत एकदा आपण देऊ शकतो. बिकॉज पुढच्या काय 30-40-50 वर्षांचा प्रश्न यार.
की एक एक्झाम क्लिअर होऊन जर बाकीच्या गोष्टी व्यवस्थित होत असतील तर मी म्हणतोय की 3 तरी व्यवस्थित अटेम्प्ट द्या. ठीक आहे, पहिल्या अटेम्प्टला तुम्ही सगळं केलं, मार्क्स पण येत होते, नाही रिझल्ट आला, लक खराब असेल, सेकंडला नाही आला, लक खराब असेल, तिसऱ्याला नाही आला, लक खराब असेल, समजून घ्यायचं आपलं लक खराब आहे, 7.5 लागली आहे, कदाचित शनी तो 7-7.5 वर्षांनी जाईल, तोपर्यंत करिअर स्टॉल करून नाही ठेवायचं. वी शुडंट बी हॉल्टिंग अवर करिअर. मग मी म्हणेल की UPSC पार्ट टाईम बेसिसवर केलं पाहिजे. कसं करायचं मी ते बोलेन, पण पहिला क्रायटेरिया 3 अटेम्प्ट्स आणि मग सायकलमधून बाहेर. आता बरेचसे कॅन्डिडेट्स येत आहेत की सर 1 अटेम्प्ट झाले, 2 अटेम्प्ट झाले आणि माझा पहिलाच अटेम्प्ट होता, नाही झालं, चला मी MPSCवर शिफ्ट होतो. गाईज, आर यू रिअली सिरियस? 1 अटेम्प्ट झाला, व्हॉट आर यू एक्सपेक्टिंग फ्रॉम दिस एक्झाम? म्हणजे पहिल्या अटेम्प्टमध्ये ठीक आहे अभ्यास झाला असेल, मी म्हणतो अभ्यास झाला आहे का, मग स्वतःलाच विचारा ना ते क्वेश्चन. आहेत का तुम्ही मेन्स रेडी आहात का, तुमच्याकडे नोट्स रेडी आहेत का, ऑप्शनल्स रेडी आहेत का, काय केलं असं प्री पास करून, आणि लगेच चला राज्यसेवेवर शिफ्ट व्हा. नाही आम्ही CAPF देतो. मान्य, ऑफकोर्स देर इज सम सॉर्ट ऑफ अ डेस्परेशन की फॅमिलीकडनं काहीतरी गोष्टी असतात, सोशल डायनॅमिक्स असतात, सर्व आपले पेशन्स संपत आलेले असतात. बट ॲटलिस्ट आस्क युअर सेल्फ की आपण खरंच 3 अटेम्प्ट दिलेले आहेत का? म्हणजे उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग, म्हणजे हे पण ते पण. आजचं सेशन पर्पजफुली मराठीमध्ये करण्याचं कारण हेच होतं की थोडं मातृभाषेमध्ये कानपिचक्या मारलेल्या कधी पण चांगल्या असतात. आता रिझल्ट लागल्यापासून आपली पण MPSCची ती मोमेंटम टेस्ट सिरीज सुरू झाली आहे. आय एम रिसिव्हिंग हंड्रेड्स ऑफ एन्क्वायरीज. तेच चाललं आहे की सर UPSCचा 1 अटेम्प्ट झाला, 2 अटेम्प्ट झाला. मी चालू ठीक आहे ना, 3 अटेम्प्ट झाले, 4 अटेम्प्ट झाले, थिंग्स आर नॉट वर्किंग आउट फॉर यू पीपल, देन इट इज टोटली अंडरस्टँडेबल. 1 अटेम्प्टमध्ये झालं आहे, मेन्सची काही तयारी नाही, ऑप्शनल अर्धवट झालेला आहे आणि आपण लगेच मेन्सवर शिफ्ट होतोय. MPSC सोपी वाटली का डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम? एकदम ब्रुटली विचारतोय, गंमत वाटली आहे काही? जो व्यक्ती 4 अटेम्प्ट झाला UPSCमध्ये नाही क्लिअर होते, ज्याने 2 अटेम्प्ट दिले, त्याची यावेळची प्री उडाली, तो देणारच आहे ना. ही इज ऑलरेडी मेन्स रेडी. येतो मेन्स रेडी आहे, तो उतरतोय आणि आपण लगेच शिफ्ट करतोय. कारण की काहीतरी एक छोटं गोल समोर दिसतंय. पहिले तर हा ॲटिट्यूड बदलायचा. दिसला फॉर्म की भर. पहिले 2 ते 3 अटेम्प्ट माझं सजेशन असेल प्रॉपरली UPSCला डेडिकेटेडली एफर्ट्स दिले गेले पाहिजे आणि मग त्याच्यानंतर UPSC पार्ट टाईम करायचं. पार्ट टाईम म्हणजे कसं, त्याचं पण मी शेड्यूल सांगतो, टार्गेट सांगतो कसं करायचं आहे ते. पण यार विचारा स्वतःला. नाही तर काय होतं बघा, मी तुम्हाला एक यस्टरडे आय वॉज डिस्कसिंग विथ कॅन्डिडेट. जनरली मी दाखवत नाही कोणाची चॅट, पण ठीक आहे, मला असं वाटतं की ह्यावेळेस थोडंसं इट इज अ हाय टाईम टू डिस्कस दीज थिंग्स विथ यू पीपल. दिसतंय का तुम्हाला हे? इथे मी मेन्सची मार्कशीट अपलोड केलेली आहे, बरोबर. 1 कॅन्डिडेट इज देअर आणि त्याचे मेसेजेस. चलो मी थोडंसं झूम पण करतो म्हणजे तुम्हाला जरा आणखी चांगलं दिसेल. दिसतोय का हा? दिस कॅन्डिडेट इज फ्रॉम गुजरात. आपल्याकडे आता स्पेशल मेन्सला आहे, पुण्याला येऊन तयारी करतोय. ठीक आहे, सांगतो मी ते पण पुढे. GS3 बहुत बुरा रहा सर. ओवरऑल GS ऑल्सो व्हेरी ॲव्हरेज विथ अँथ्रो बीइंग बुचर्ड व्हेरी बॅड. आफ्टर ऑल द एफर्ट्स फ्रॉम लास्ट इयर ओनली 1 मार्क हॅज बीन इन्क्रीज. 23ची मेन्स दिली होती, 642 आलेत. आत्ताची जी 24ची मेन्स दिली होती त्यात 643 आले. दुसरा अटेम्प्ट आहे. चेंज दिस स्कोर, काय करायचं आहे वगैरे वगैरे वगैरे. ठीक आहे, आता तुम्ही डाऊन आहात, आता तुम्हाला वाईट वाटतंय की प्रिलिम्स नाही निघाली, यार चालतंय. मग ते खूपच आम्ही डिप्रेशनमध्ये आहोत आणि सॅड झालो आहे. आणि सगळ्यात पहिलं गोष्ट म्हणजे डिप्रेशन हा शब्द वापरणं बंद करा. इट इज व्हेरी हाय वर्ड. प्लीज डोंट कॉल इट ॲज अ डिप्रेशन. आय रिस्पेक्ट द फिलिंग, पण मी परत म्हणतो डिप्रेशन खूप हेवी वर्ड आहेत. प्लीज ते स्वतःला सांगू नका, कारण एकदा सबकॉन्शियस माइंडमध्ये बसलं की माइंड डिप्रेस्ड आहे, तुम्हालाही कळणार नाही तुम्ही कधी डिप्रेशनमध्ये चालले जाणार. कारण इट इज यू विच मॅटर्स द मोस्ट. तुम्ही स्वतःशी कसं बोलतायत हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. मी काय सांगतोय किंवा कोणता टॉपर काय सांगतोय. सो प्लीज स्टॉप युझिंग दिस वर्ड. इट इज माय हंबल रिक्वेस्ट टू ऑल ऑफ यू. नाही आहात तुम्ही डिप्रेशनमध्ये. वाईट वाटणं, सॅड असणं, दॅट इज अ डिफरंट थिंग. काही करावंसं वाटत नाही, उत्साह येत नाही, ही दुसरी गोष्ट आहे. बट प्लीज डोंट कॉल इट ॲज अ डिप्रेशन. अगेन मी सिन्सिअरली रिक्वेस्ट करतोय, कारण तुम्हालाच कळणार नाही गाईज की कधी तुम्ही डिप्रेशनमध्ये चालले जाणार आणि ती बॅड फेज असते. प्लीज डोंट डू दॅट. ऑलराईट. सो माझं म्हणणं कसं आहे की अरे राव, प्री जरी पास केलं असतं, पहिल्यांदा प्री नाही होतं, मग वाईट वाटणं स्वाभाविक आहे. पण मला सांगा, 2 मेन्स लिहितोय, आधीच्या याला 642 होते आणि 1 वर्ष अभ्यास करून फक्त 1 मार्क्स वाढतोय. याच्यापेक्षा मोठं दुःख काहीच नाही आहे. पहिल्यांदा खूप छान वाटतं बरं का, प्री पास झालो, एकदम आनंद होतो. 2-3 प्री झाल्यानंतर असं होतं, अरे यार रोज मरे त्याला कोण रडे. रोज प्री पास होते, मी 8 वेळा प्री पास झालो. पहिले 1-2 अटेम्प्ट छान वाटलं. तिसऱ्या अटेम्प्टला माझे वडील मला सांगायचे, ठीक आहे बाबा प्री होतं, आता पुढचं बोल, कधी होणार आहे ते. म्हणजे यार काही नाही आहे ते.
हे आत्ताच्या फेजला आपल्याला असं वाटतंय, पण काय यार, हे जर आधीच जर आपण मेन्स रेडी राहिलो असतो. स्कोर्स बघा तुम्ही, मी ते पण दाखवतो. हा 23चा अटेम्प्ट होता, 642 स्कोर आलेला आहे, काहीतरी ॲव्हरेज मार्क्स आहेत बरोबर. आणि तोच 624चा अटेम्प्ट आहे, त्याच्यामध्ये 643, एकच मार्क्स वाढला आहे. मग माझं म्हणणं कसं आहे की यार, प्री क्लिअर करायची असेल ना, मग मेन्स रेडी हवे. ठीक आहे, आता अनफॉर्च्युनेटली काही गोष्टी नाही झाल्या या ॲस्परंटसोबत, कॅन्डिडेटसोबत, मग काय करायचं, कसं करायचं, ते आम्ही काय बोलायचं ते स्पेशल मेन्समध्ये आम्ही बोलतोय. पण गेली ना 2 वर्ष त्यामध्ये निघून. आणि आपला फंडा काय आहे, वेन एव्हर यू आर गोइंग टू हिट द किंग, किल द किंग. देता आहेत ना मेन्स, थ्रू झालीच पाहिजे. मयूरचं उदाहरण घ्या, 4 अटेम्प्ट अनफॉर्च्युनेटली प्री नाही क्लिअर झाला, COEP पासआउट, नावावर स्वतःच्या लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये रेकॉर्ड्स पण आहेत, म्हणजे पर्सनॅलिटी वाईज पण चांगला. पण 4 अटेम्प्ट प्री नाही, पण 5व्या अटेम्प्टमध्ये जेव्हा प्री क्लिअर झाली, GS 427, अँथ्रो 297, थ्रू 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 रँक आउट ऑफ द सायकल. सो सांगायचं म्हणणं असं आहे की आता जरी प्री डाऊन नाही निघाली आहे, लगेच उतावीळपणे कुठलाच डिसिजन घेऊ नका. हा क्रायटेरिया वापरा. 3 अटेम्प्ट आणि सायकलमधून बाहेर. 3 सिरियस अटेम्प्ट आहात का, आणि तुम्ही मेन्स रेडी आहात का. मी परत परत बोबलून सांगतोय, मेन्स रेडी आहात का. मेन्स इज ऑल टुगेदर अ डिफरंट गेम. गेल्या वेळेला 729 कट ऑफ लागला आहे फॉर जनरल कॅटेगरी. 729 पैकी 700 मार्क येऊन फेल होणं इज अ डिफरंट थिंग. पण यार 500 मार्क जर आले ना, सेल्फ कॉन्फिडन्स की धज्जी आवडा देत आहे. खलास आहे सेल्फ कॉन्फिडन्स तिथेच. म्हणजे प्रीमधलं दुःख वेगळं, पण यार 8 दिवस लिहितायत तुम्ही, डायरेक्ट एक्झिस्टेन्शियल क्रायसिस तयार करून देतो तो. आणि मेन्स असं मध्ये लटकवून ठेवतो ना, धड पुढेही जाता येत नाही, मागेही जाता येत नाही, कारण UPSC हॅज ओपन द डोअर फॉर यू. सो नेक्स्ट अटेम्प्ट जेव्हा तुम्ही देत असाल, वेन एव्हर यू आर प्रिपेरिंग फॉर द नेक्स्ट अटेम्प्ट, माझं सिन्सिअर ॲडवाईज असेल, मेन्स रेडी राहा आत्तापासूनच. हां, मग आता कसं करायचं दोघांनी. आता 3 अटेम्प्ट नाही झाले तर माझं तर एकदम क्लिअर कट म्हणणं आहे, जर 3 अटेम्प्ट सिरियसली नाही येत दिलेले, तर माझं सजेशन असेल, गिव्ह 1 बेस्ट शॉट टुवर्ड्स UPSC. आस्क युअर सेल्फ, यू नो युअर प्रिपरेशन बेटर दॅन एनीवन एल्स. तुम्ही सगळ्या दुनियेशी ब्लफ करू शकताय, स्वतःशी नाही ब्लफ करू शकत. मेंटरला तुम्ही सांगाल की सर मी खूप मेहनत केली, असं केलं, पण या प्रत्येकाला माहीत असतं काही ना काही लॅक्युना राहून गेला आहे. एवढी पण वेडी एक्झाम नाही आहे UPSC. काही म्हणा तुम्ही, काही ना काही जरी लॅक्युना राहिला, थोडा जरी लॅक्युना राहिला, एक्झाम डायरेक्ट घरी बसवते. आस्क युअर सेल्फ ऑनेस्टली, डोळे बंद करा, व्हिडिओ पॉज करा, स्वतःला 2 मिनिट विचारा, खरंच 100% दिलं होतं का. 2% जरी कमी राहिलं असेल ना, काही तो फ्लॉ आहे, मी म्हणेल तो भरून काढा, लाईफ टाईम रिग्रेट नाही राहत. क्लिअर. आणि मग आता मेन्स रेडी म्हणजे काय व्हायचं, कसं करायचं, काय, मग त्यावर आता आपण थोडीशी चर्चा करूयात. राईट. आता बघा, काही ठराविक क्रायटेरिया आहेत. आता जर तुमचे 3 अटेम्प्ट झालेत, व्यवस्थित झालेले आहेत, तुम्ही मेन्स पण दिलेली आहे अगोदर, पण आता नाही होते, तर मग माझं सजेशन काय असेल, तुम्ही पार्ट टाईम UPSC करा. पार्ट टाईम UPSC करता करता तुम्ही मल्टिपल एक्झाम्स टार्गेट करू शकतात ना. यू कॅन टार्गेट MPSC, यू कॅन टार्गेट CAPF, यू कॅन टार्गेट EPFO, और यू कॅन टार्गेट RBI और NABARD. पण मग हे करत असताना पण मी म्हणेल की UPSC सोडू नका, बिकॉज यू हॅव इन्व्हेस्टेड अ लॉट इन UPSC. प्रचंड इन्व्हेस्टमेंट केली आहे. नाऊ इट इज टाईम टू रीप इट्स फ्रूट्स. इट्स लाईक शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट झालेली आहे, म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट, शेअर इन्व्हेस्टमेंट तर झाली. आता खरं राव तुमची त्याचे बेनिफिट घ्यायची वेळ येते आणि तुम्ही फंड काढून घेत आहेत मार्केटमधून. असं नका ना करू. कमी पैसे टाका, वाटल्यास त्याच्यामध्ये आता इन्व्हेस्ट करू नका, डेली ट्रेडिंग करू नका, काही करू नका, पण ते फंड तसेच राहू द्या. काही ना काही बघत राहा थोडंफार, फक्त दॅट्स इट. कसं करायचं ते पण मी सांगतो आता तुम्हाला. आलंय लक्षात. तर या पद्धतीने हे 2 क्रायटेरिया वापरा आणि याच्यावरून डिसाईड करायचं की पुढे काय करायचं आहे. ऑलराईट. चलो, मग आता थोडंसं मला आणखीन पुढे जाऊन बोलायचं की मग आता नेमकी कशी तयारी करायची, आता की काय करायचं, कसं करायचं. तर दोघांसाठी आयदर युअर या कॅटेगरीमध्ये असू देत किंवा या कॅटेगरीमध्ये असू देत, माझं सजेशन काय असेल, काही करा, पण राव स्वतःला आता काहीतरी डेली टार्गेट्स ठेवून अभ्यास करा. ब्लाइंडली अभ्यास नका करू की आउट ऑफ द रँडमली काहीतरी पुस्तक उचललं, वाचायला बसलो, काहीतरी रँडमली आन्सर रायटिंग करतोय, टॉपरच्या कॉपीजशी कम्पेअर करतोय, सिनियर ज्युनियरला दाखवतोय. असं चालतं का. इव्हॅल्युएशन किंवा मेन्स अशी निघणार आहे का. देर आर मल्टिपल प्लॅटफॉर्म्स ऑन द यूट्यूब की फ्रीमध्ये सगळं इनिशिएटिव्ह देऊ, हे देऊ, चालतं आहे. मग सगळं अरे इव्हॅल्युएशन होते. माझा सरळ पहिला प्रश्न तोच आहे, इव्हॅल्युएशन होत आहे का. काही करा तुम्ही, पार्ट टाईम करा, फुल टाईम करा, कसंही करा. नसाल करत, दॅट इज ऑल टुगेदर अ डिफरंट गेम.
पण मला सांगा इव्हॅल्युएशन होतं आहे का, आणि इव्हॅल्युएशन झाल्यानंतर ते फीडबॅक्स मिळत आहेत का, ते डिस्कशन्स होत आहेत का इव्हॅल्युएटरशी आणि फॅकल्टीशी. इव्हॅल्युएटर सोडा, इव्हॅल्युएटर म्हणजे आता सगळं मार्केटमध्ये तुम्हालाही माहिती आहे कोण इव्हॅल्युएट करतं, तर मी त्या याच्यामध्ये जातच नाही, सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे अगदी आता ॲमेचर पोरगं याला चांगल्या मराठीत सांगायचं शेमडं पोरगं पण आलं त्यालाही कळतं की कोण इव्हॅल्युएट करतं कॉपीज. फॅकल्टीजची इंटरॅक्शन्स आहेत का बघा. म्हणजे काय प्रॉब्लेम होतो आता, तो जो कॅन्डिडेट आहे मी तुम्हाला जे म्हटलं की द गाय वॉज प्रिपेरिंग फ्रॉम गुजरात, आणि अनफॉर्च्युनेटली असंच झालं की वर्षभर आहे, चांगलं आहे बरं का, बाकी कल्चरल कॅपिटल पण चांगलं आहे, वेल ऑफ फॅमिली आहे, एज्युकेटेड फॅमिली आहे, ही हॅज बीन ग्रॅज्युएटेड फ्रॉम NIT सुरत, सगळं चांगलं आहे. पण प्रॉब्लेम येतो, कुठे प्रॉब्लेम येतो बघा. मी तुम्हाला एक गंमत दाखवतो, काय कुठे इश्यू आला बरं का याचा, मी तुम्हाला तेच दाखवतो आता. आता लेट से की हा त्याचा पेपर आहे, बघा नेमकी इश्यू कुठे येतो, काय क्वेश्चन आहे, प्रॉब्लेम कसा येतो आणि त्यावर कसं काम करायचं मी तेही सांगतो. आय होप ही स्क्रीन दिसत असेल सगळ्यांना. रिसेंटली सुप्रीम कोर्ट हॅज एक्सपांडेड द स्कोप ऑफ आर्टिकल. आन्सर रायटिंगची तयारी जे तुम्ही म्हणतात ना की दिल्ली जाऊन करू, हे करू, ते करू, सगळं सांगणार आहे मी आज. ते काय कुठे आपण नेमकी चुकतो, तर हे मार्केट ड्रिव्हन फोर्सेसच्या मागे लागतात, तेच आहे बोलतो मी, सांगतो. म्हणजे इट्स रिअली पेन्स मी सांगतो मी ते. सुप्रीम कोर्ट हॅज एक्सपांडेड द स्कोप ऑफ आर्टिकल 14 and 21 टू इन्क्लूड द राईट अगेन्स्ट द ॲडवर्स इफेक्ट्स ऑफ क्लायमेट चेंज. म्हणजे काय, सुप्रीम कोर्ट आर्टिकल 14 आणि 21चा स्कोप एक्सपांड करतं. कसं एक्सपांड करतं की त्याच्यामध्ये तो काय करतात की क्लायमेट चेंजचे वेगवेगळे ॲक्ट्स ॲड करत असतात, बरोबर. आर्टिकल 21 तुम्हालाही माहिती आहे एक्सपांड केलं जातं, राईट टू एज्युकेशन ॲड केलं आहे, राईट टू प्रायव्हसी ॲड केलं आहे, बरोबर. तसंच ते म्हणतात की आता एक्सपांड केलं आहे राईट अगेन्स्ट द ॲडवर्स इफेक्ट्स ऑफ क्लायमेट चेंज. In this context, citing relevant case laws, discuss the role played by Indian judiciary in constitutionalization of environmental issues. इंडियन ज्युडिशरीचा तुम्हाला रोल विचारला आहे की ते एन्व्हायरमेंटल इश्यूजला कॉन्स्टिट्युशनलाइज कसं करतात. सिम्पल बघा, आता याने आन्सर लिहिलेलं आहे, सगळं आहे बरं का, व्यवस्थित आहे, डिसेंट गाय आहे, हुशार आहे, इंटलेक्च्युअल आहे, अभ्यास सगळा झाला आहे, रायटिंगची भीती नाही आहे, मेन्स पण लिहितो आहे, सगळं ओके चाललं आहे. इव्हॉल्विंग नेचर ऑफ आर्टिकल 14 आणि 21 विषय इथेच संपला, इथेच विषय संपला. दिस शोज काहीतरी कन्सेप्च्युअल लॅक्यून आहे. का बरं, आर्टिकल 21 इव्हॉल्व होतं, आर्टिकल 14 कधी इव्हॉल्व झालं आहे मला सांगा, कधी चेंज झाला आहे आर्टिकल 14मध्ये. लक्ष्मीकांत वाचलं आहे ना तुम्ही प्रिलिम्समध्ये. गिव्ह मी वन अमेंडमेंट विच टॉक्स अबाउट इव्हॉल्विंग नेचर ऑफ आर्टिकल 14. कोणती अमेंडमेंट झाली? नाहीच आहे. अरे आर्टिकल 14 इव्हॉल्विंग नाहीच आहे, राईट टू इक्वॅलिटी. आर्टिकल 21 फक्त इव्हॉल्व आहे, इथेच प्रॉब्लेम आला. ठीक आहे, चलो पुढे जाऊ. विथ द इव्हॉल्विंग नीड्स ऑफ सोसायटी विच इन्क्लूड्स व्हेरियस फॅसेट्स अंडर इट्स ॲम्बिट ऑफ विच क्लायमेट चेंज इज ऑल्सो नाऊ प्रेझेंट इन इट. चलो काहीतरी ठीक आहे, कोणीतरी सांगितलं याला की काहीतरी कमेंट मिळाली की आर्टिकल हे वापर ते वापर, त्याने आर्टिकल वापरलं, सगळं केलं. आता याला जर कोणी सांगितलं भाई हे नाही, मला सेकंड क्वेश्चन आहे आणि पेपरचा. चलो पुढे जाऊ आपण. आता पुढे विचारलंय रोल ऑफ ज्युडिशियरी इन कॉन्स्टिट्युशनलायझेशन ऑफ एन्व्हायरमेंटल इश्यूज. रोल विचारलाय, हाच प्रश्न होता ना. रोल काय लिहिला याने? समानता केस, समर्था केस. पहिली गोष्ट म्हणजे समता नाही आहे, समानता नाही आहे, समर्थ नाही आहे, समानता नाही आहे, ती समता केस आहे 1957. पण ठीक आहे, चलो लिहिलंय आणि काहीतरी कोपऱ्यातनं कुठली तरी एकदम अशी मस्त केस घेऊन आला आहे तो, कंटेंट एकदम तगडं आहे, मस्त केस घेऊन आला. अरे पण विचारलं काय आहे? रोल विचारला आहे. हाऊ कॅन रोल बी अ समर्था केस, समता केस, समानता केस, काय असेल ते. हाऊ अ रोल कॅन बी MC मेहता केस. रोल काय असतो? व्हॉट इज द रोल ऑफ फिमेल फ्रीडम फायटर्स इन इंडियन फ्रीडम स्ट्रगल? काय रोल आहे त्यांचा? काय रोल आहे? रोल काय राणी लक्ष्मीबाई आहे का? रोल सुचेता कृपलानी आहे का? ॲनी बेझंट रोल आहे का? रोल काय? इकॉनॉमिक रोल, पॉलिटिकल रोल, सोशल रोल. काय पॉईंट हवे होते इथे? रोल काय? कसं मार्क्स देऊ? कंटेंट आहे ना, तुम्ही म्हणतात नाही की कसं. आता मग तुम्ही म्हणाल की सर मग आता काय? बघा पुढे जाऊ आपण, पुढे लिहिलं असेल याने. हे बघा, ही कुठली तरी केस, इकडं परत केस. अभ्यास सगळं आहे बरं का, रायटिंगची भीती नाही आहे, काही नाही आहे, सगळं ओके चाललं आहे. कसं मार्क्स येणार आहे? कशी इम्प्रूव्हमेंट होणार आहे? प्री पास करून काय करणार आहे? व्हॉट आर यू गोइंग टू डू आफ्टर क्लिअरिंग द प्रिलिम्स? मला सांगा, एकदम स्पष्ट प्रश्न विचारतो मी. मराठीतून सेशन घ्यायचं कारणच हे होतं, मला एकदम फ्रँकली बोलायचं आहे यात ते. आणि कसं आपल्या मातृभाषेत कोणीतरी कान पिळला ना ते जरा बरं वाटतं. मला काय हिंदी इंग्लिश येत नाही, अशातला प्रकार नाही.
पण आई वडिलांनी दिलेला मार आणि कोणीतरी बाहेरून दिलेला मार फरक असतो ना यामध्ये. मारत नाही आहे मी, बट सांगायचा मुद्दा असा की बघा बरं, मग आता हे त्याला आधीच कळायला पाहिजे होतं की हे काय काय सांगितलं इन्स्टिट्यूट त्याला, काय सांगितलं गेलं आहे, बरोबर. आर्टिकल 14 आणि 21 हे तर त्याला कोणी सांगितलंच नाही की भाई तुझं आर्टिकल 14 हीच कन्सेप्च्युअलच प्रॉब्लेम आहे. अरे यालाच तर मेंटरशिप म्हणतात ना. मेंटरशिप म्हणजे काय असते, व्हॉट इज द मिनिंग ऑफ मेंटरशिप, इव्हॅल्युएशन अँड डिस्कशन. काय असतो अर्थ याचा की बाबा तुझं कन्सेप्टमध्ये त्याला वर्ण आणखी सांगितलं जातं आहे तू रणजित सिंग केस टाक. आता कुठनं रणजित सिंग आणला देव जाणे, असेल विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट, पण इथून कुठून आणला. बरं चलो खाली जातोय, इव्हॅल्युएशन चाललेलं आहे याचं. काय समता केस, ओके. रिलेव्हंट केस लॉज ऑल ओके. राईट टू लाईव्हलीहूड, बरं बाबा ते पण ॲड कर, बरोबर. अगेन वेगवेगळ्या याच्यामध्ये सुभाष कुमार केस, ही केस. अरे बाबा प्रश्न वाच काय दिलेला आहे. प्रश्न दिला आहे रोल ऑफ ज्युडिशियरी, आपण काय लिहितोय, कसं कसं पास होणार आहेत मला सांगा. प्री पास करून करणार काय. तो जो गोड गैरसमज आहे ना की आता मला बरेच जण तेही विचारतात, चलो त्याबद्दल पण बोलून घेऊ की सर दिल्ली जायचं का काय. बघा मी कोणाला जेवढे पण स्टुडंट्स भेटतात बोलतात, तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल, मी कोणालाच फोर्स करत नाही पुण्यात राहा, काय माझ्याकडे टेस्ट सिरीज कर, हे कर ते कर. यू पीपल आर वाईज इनफ यार, तुम्हाला समजतं. सगळे 21+ आहेत. अगदी स्वतःचा जोडीदार म्हणजे स्पाऊस निवडण्यापासून तर देशाच्या पंतप्रधान निवडण्यापर्यंत सगळा अधिकार दिला आहे तुम्हाला. यू डोंट नीड मी टू टेल यू दिल्ली जाऊन काय होतं, कसं होतं, काय होतं. हे तर सगळ्यांना माहिती आहे की दिल्ली जाऊन कोणीच कोणाला भेटत नाही. इथं कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅचवाल्यांना दिल्लीला कोणी भेटत नाही, टेस्ट सिरीजवाला तर लांबचीच गोष्ट, स्टार्क रियालिटी, बरोबर. बाकीचा खर्च बिर्च ते सोडूनच द्या. बरेच जण दिल्ली यामुळे जातात की वातावरण मिळेल, माहोल मिळेल. मग यार माहोलसाठीच जर आपल्याला हे हवं असेल तर स्वतःला खरंच विचारून बघा, आपल्याला खरंच हे पाहिजे का. प्लीज एकदम ब्लंटली सांगतो, काय करणार आहेत जाऊन. परत परत सांगतोय मी, पण नाही काय ते ठीक आहे. फेल्युअर आलं, काहीतरी आलं की मग दिल्ली जाऊन काहीतरी ते पास होणार. अरे तुम्ही पास होणार, तुमच्याच मेहनतीवर पास होणार. वेळ 4 वर्ष लागतोय. 4 वर्षात तर कोणाची पण बिल्ट होऊन जाते यार ही आन्सर रायटिंग टेक्निक. मग द्या 4 वर्ष. आणि पहिल्या अटेम्प्टमध्ये तर माझं ते हे डायजेस्टच होत नाही आहे की एक अटेम्प्ट झाला आणि सर नाही झाला ना आता मी लगेच राज्यसेवेवर शिफ्ट होतोय. दिसली एक्झाम की भर पहिले ॲटिट्यूड बंद करा. देअर शुड बी सम स्टॅबिलिटी ऑफ थॉट्स. द्यायची असेल तर द्या ना, मी ते पण सांगतो. मग काम कशावर करायचं आहे आता आपल्याला, कसं काम करायचं आहे आता, याच्यामध्ये 2-3 गोष्टी करायच्या. तेच मग मी तुम्हाला सांगतोय वर्षभर. आता तुम्ही म्हणाल की सर हे आता बस झालं, याला त्याला सांगता, हे सांग कसं करायचं. सिम्पल, मी तुम्हाला प्लॅन पण सांगतो कशा पद्धतीने प्रोसीड करायचं आहे, बरोबर. सी आय एम गोइंग टू प्रोसीड इन दिस मॅनर. सिम्पल शेड्यूल मी काल परवाच ग्रुपवर टाकलेलं आहे, थोडंसं त्याच्याबद्दल पण सांगतो. 2-3 कॉम्पोनंट्स या ठिकाणी आपल्याला डिस्कस करावे लागतात किंवा आपल्याला आपल्या प्रिपरेशनमध्ये ॲड करावे लागतात. जसं की आता प्रिलिम्सची एक्झाम थोडीशी वियर्ड ॲब्सर्ड होत चाललेली आहे, बरोबर. बघा तुम्ही जर एक्झामच्या नावाने शिव्या घालत बसलात, कोणीतरी पास होऊन जाईल, तो पुढे चालला जाईल. बिकॉज अनफॉर्च्युनेटली वी आर लिव्हिंग इन अ 150 crore पॉप्युलस कंट्री, बरोबर. आपण काय नॉर्वे स्वीडनमध्ये नाही आहेत की 100 जागा आहेत आणि 100च लोक अप्लाय करतायत. इट इज अ सर्वायवल ऑफ द फिटेस्ट, इट इज अ कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन. जर तुम्ही नाही तर दुसरा कोणीतरी क्लिअर करेल, तो पुढे चालला जाईल. एंड ऑफ द स्टोरी. तर तुम्ही एक्झामच्याच नावाने बोंब मारत बसले, आपलं करिअर बसून जाईल. माझं म्हणणं काय, एक्झाम वियर्ड होते, इलिमिनेशन टेक्निक्स जास्त लागत आहेत, लॉजिक्सवर मी म्हणतो आत्तापासून बिल्ड करायला सुरुवात करू ना. मान्य करून घ्या की काहीतरी गोष्टी त्या दिवशी लॉजिकली नाही जागल्या, ब्रेन फेड मुवमेंट झाले, बाकीच्या लोकांचे तुक्के बरोबर आले, तुमचे आले नाही, चला असं म्हणू आपण. पण मग त्यावर काम करू ना काहीतरी. सो माझं म्हणणं काय, मी 2-3 गोष्टी यावेळेस इन्क्लूड केलेल्या आहेत. सगळ्यात पहिलं म्हणजे की व्हाईल प्रिपेरिंग फॉर मेन्स आपण आत्तापासूनच दर संडेला MCQsची पण थोडी थोडी प्रॅक्टिस करत जाणार आहोत. नॉट रिगरसली बट जस्ट टू डेव्हलप युअर ॲबिलिटी. कारण होतं काय, डिसेंबरपर्यंत तुम्ही मेन्सची तयारी करतात आणि जानेवारीमध्ये भस्कन प्रिलिम्सला आपण स्टार्ट करतो. 1 महिना साधारण तो मॅच करण्यामध्येच जातो, बरोबर. की MCQचा ॲप्टिट्यूड हळूहळू डेव्हलप करण्यामध्ये. आणि जानेवारीमध्ये प्रॉब्लेम काय येतो ना, जानेवारी वॉज अ व्हेरी हाय टाईम, कारण सगळीकडे प्रिलिमचे वारे व्हायला सुरू झालेले असतं आणि आपण मग प्रिलिम्सवर शिफ्ट होतो. मग ती प्रेशर सिच्युएशन असते आणि तुम्हाला जर तुमचा नॅचरल गेम बाहेर काढायचा असेल, प्रेशर सिच्युएशनमध्ये नाही निघत तो. यू शुड बी देअर इन युअर कम्फर्ट झोन. पहिले तुम्हाला तुमची स्ट्रेंथ कळली पाहिजे, बरोबर.
पहिले डान्स करायचा असो, डायरेक्ट स्टेजवर जाऊनच कोणी डान्स करतो का? तो काहीतरी रिहर्सल करतो ना 4 भिंतींमध्ये. ही इज कम्फर्टेबल विथ हिमसेल्फ फर्स्ट, आणि मग तो 100 लोकांसमोर जर एखादा रिहर्सल करायला लागेल, तो कधीच चांगली प्रॅक्टिस करणार नाही, तो कधीच चांगला डान्सर होऊ शकणार नाही. सो सांगायचं कसं आहे की पहिले तुमच्या कम्फर्ट झोनमध्ये प्रॅक्टिस करू आपण. त्याचं चर्चा, डिस्कशन्स वगैरे सर्व करतो मी, काही प्रॉब्लेम नाही त्यामध्ये. कसं प्रोसीड करायचं, काय तो लॉजिक कसं बिल्ड करायचं, काय राहील काय, त्यावर इव्हेंच्युअली हळूहळू चर्चा होत जाईल. पण माझा सांगायचा मुद्दा आहे की आपण आता सायमल्टेनियसली एव्हरी संडेला 12 क्वेश्चन्स तर असतीलच, जे काही वीकली टार्गेट्स असतील त्याच्यामध्ये 2 करंट अफेअर्सचे, म्हणजे 10 स्टॅटिक, 2 करंट अफेअर, आणि मग त्याच्यानंतर 50 MCQs. तर मग असा आपला संडेचा प्लॅन राहतील. एव्हरी संडे वी आर गोइंग टू डू दॅट. हां, एक्सेप्ट एथिक्स केस स्टडीजचा वीक असेल, तिथे कसले एथिक्सचे काय MCQ देणार ना मी, तर तिथे आपण असं करणार आहेत. जिथे गव्हर्नन्स, सोशल जस्टिस, इंटरनल सिक्युरिटी असे विषय आहेत, मग त्या वीकमध्ये आपण काय देणार आहोत, तर त्या वीकमध्ये जे तुमचे करंट अफेअर्स वगैरे झालेत आधीचे, त्याचे रिव्हिजन MCQ देऊ. म्हणजे काय होईल की बाय दी एंड ऑफ द डिसेंबर, की तुम्ही जर आपले टोटल वीक्स कॅल्क्युलेट केले, साधारण तुम्ही MCQsचे वीक पकडलात सुरुवातीचे 12-15, तर या पद्धतीने तुमचे फ्लोमध्ये साधारण काहीतरी 500-600-1000 MCQs तरी आपले सॉल्व होतील, पहिली गोष्ट. दुसरं म्हणजे याच्यामध्ये मी काय केलेलं आहे, आता आपण आता 2-3 गोष्टी करतोय की द सेम थिंग विच आय एम इम्प्लिमेंटिंग फॉर स्पेशल मेन्स ॲज वेल, की याच्यामध्ये आपण काय करतोय, आता फ्लॅश आन्सर रायटिंग स्टार्ट करतोय. होतं काय, याच्या अगोदरचा माझा अनुभव असा आहे की आपण कुठून तरी काहीतरी क्लास करून आलेलो असतो, काहीतरी ऑनलाईन व्हिडिओज वगैरे बघून काहीतरी प्रिपरेशन आपण केलेली असते. कंटेंटच्या बाबतीत सगळी बोंबाबोंब असते एकदम. लेट मी बी व्हेरी ब्लंट अँड फ्रँक. मे बी आपण सिरियस नसू, काहीतरी XYZ इन्स्टिट्यूटकडनं चुका झाल्या असतील, नाव तो ब्लेम गेम मी करत नाही ते, पण कंटेंटच्या नावाने बोंबाबोंब असते. विकली टार्गेट्स पूर्ण होत नाही, जोशमध्ये असतो आपण, पहिले 2-3 वीक्स लिहितो, नंतर कोणीच लिहित नाही. तर मी काय केलं आहे, हे 2-2 दिवसामध्ये तुमचे टार्गेट्स इकडे डिवाईड केलेले. म्हणजे आता सपोज वेनसडेला जर आपलं फ्लॅश आन्सर रायटिंग सेशन असेल, तुम्ही काय करायचं, मंडे अँड ट्यूजडे हे टार्गेट्स बघायचे. कशातून वाचायचे ते मी इकडे सांगितलं आहे. यू आर फ्री टू यूज युअर ओन सोर्स, पण माझं म्हणणं असेल की हे टार्गेट झाले पाहिजे. सिमिलरली मग वेनसडेला आपण काय करू, वेनसडेला सकाळी आपली एक लाईव्ह झूम मीटिंग राहत जाईल, जसं आत्ता मी स्पेशल मेन्सला करतो आहे. लाईव्ह झूम मीटिंग राहील. लाईव्ह झूम मीटिंगमध्ये आपण काय करणार, तुम्हाला हे फ्लॅश आन्सर रायटिंग, हे मेन्सचं आहे जे मी आत्ता देतो, आत्ताच रिसेंटलीच झालं आहे, ते 19 जूनचंच आहे हे. आता हा टार्गेट होता, रिव्हिजन वीक होता आमचा. सो आम्ही काय केलेलं आहे, यामध्ये जॉग्रफीचा रिव्हिजन वीक आहे. मी 1 तासाची आपली झूम मीटिंग असते स्पेशल मेन्सला, सेम आपल्याकडे पण तेच राहील पल्सला, की काय 6 क्वेश्चन्स दिले जातील. 1 तासामध्ये फ्लॅश आन्सर रायटिंग करायचं आहे. वाय फ्लॅश आन्सर रायटिंग, 2 पर्पजसाठी. पहिली गोष्ट म्हणजे पेपर कवर झाला पाहिजे, कारण आपला तो फंडा आहे, इफ यू वॉन्ट टू विन द रेस यू हॅव टू फिनिश द रेस, पहिलं. दुसरं, पळायच्या नादामध्ये ते क्वालिटी पण पळलं पाहिजे ना. फिनिश रेस करेल 100 मीटरची 2 तासात केली, काय अर्थ आहे. जिंकण्यासाठी पळालं पण पाहिजे ना, म्हणजे ती क्वालिटी पण मेंटेन झाली पाहिजे. सो इट इज अ रेस अगेन्स्ट द टाईम, इन टू द माइंड, ऑन टू द पेपर. सिम्पल फंडा आहे मेन्सचा. सो याच्यासाठी आपण काय करतो की दररोज, आता मेन्ससाठी करतोय, आपल्यासाठी आपण एव्हरी मंडे आणि फ्रायडे ही एक्सरसाइज करणार आहे. काय की 1 hour अँड यू हॅव टू राईट ऑलमोस्ट फॉर 75 to 90 मार्क्स. कारण 250 मार्क्सचा पेपर आहे ना, 3 तास डिवाईड करा, 80-85 मार्क्सचं लिहावं लागतं. सो असे हे क्वेश्चन आहेत. इट इज अ फाईन ब्लेंड ऑफ PYQs. आता हा 22चा PYQ आहे. हे जे 2 आहेत हे आत्ता आपण बनवून, म्हणजे जे करंट रिलेव्हंटला असतील त्या टॉपिकला धरून ते क्वेश्चन्स आहेत. सो दिस इज द फ्लॅश आन्सर रायटिंग सिरीज. सो हे आपलं डेलीचं होत जाईल. म्हणजे आपलं कधी होईल हे फ्लॅश आन्सर रायटिंग, आपलं फ्लॅश आन्सर रायटिंग एव्हरी वेनसडे अँड एव्हरी फ्रायडे. सो मंडे ट्यूजडेचं टार्गेट, वेनसडेला सकाळी मॉर्निंगला आपलं एक फ्लॅश आन्सर रायटिंग सेशन राहील. सिमिलरली वेनसडे, थर्सडे हे जे 2 दिवस आहेत तिकडे तुम्हाला हे 3 टार्गेट्स राहतील. अगेन त्याचं फ्रायडेला फ्लॅश आन्सर रायटिंग राहील. आणि या सगळ्याची सॅटर्डेला रिव्हिजन करा, सॅटर्डेला टेस्ट द्या, संडेला टेस्ट द्या, दॅट्स इट. आणि संडेला ही टेस्ट. या पद्धतीने हे टोटल प्लॅन आहे. बरं, मग आता फ्रायडेला आणि वेनसडेला जेव्हा आपलं फ्लॅश आन्सर रायटिंगचं सेशन असेल, मग फ्लॅश आन्सर रायटिंगच्या सेशनमध्ये फक्त रायटिंगच नाही आहे, तर त्याच्यामध्ये त्याच्यावरचं एक व्हॅल्यू ॲडिशन किंवा कशा पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायला, कशा पद्धतीने काही गोष्टी ॲड करायला पाहिजे होत्या, कोणते कोणते स्ट्रक्चर्स लागतील, कीवर्ड्स लागतील, कशा पद्धतीने ॲप्रोच हवा, तर ह्या गोष्टी होत जातील. म्हणजे कसं आहे की आपण पण ह्या गोष्टीला सगळं अकाउंटेबल राहूयात. झूम मीटिंग राहील, फॅकल्टी हिमसेल्फ और हरसेल्फ इज गोइंग टू कंडक्ट द झूम मीटिंग.
स्पेशल मेन्सला बघा मी स्वतःच कंडक्ट करतो आहे म्हणजे माझ्या विषयाची, आणि मी तेच म्हणतो की कॅमेरा ऑन करा, समोर बसायचं, समोर तासभर लिहायचं. हा डिसिप्लिनशिवाय होणार नाही, मी आजच सांगतो. डिसिप्लिनमध्ये करायचं असेल तरच करा यार, नाही तर गंमत करायची असेल, टाईमपास करायचा असेल, देर आर लॉट ऑफ ऑनलाईन प्लॅटफॉर्म, दे डोंट केअर वेदर यू एक्झिस्ट ऑर नॉट. पैसे भरून द्या 20,000 30,000 रुपये, मस्त चलत आहे, काही प्रॉब्लेम नाही. सिरियसली करायचं असेल तर मला सांगा, एवढं एफर्ट करायला काय मला काय वेळ नाही लागलेला. ऑलरेडी बाकीचं सगळं व्यवस्थित चाललं आहे देवाच्या कृपेने, काही असं काही प्रॉब्लेम तर नाही आहे. सो सांगायचा मुद्दा काय की जर यार खरंच काहीतरी करायचं असेल तर मी म्हणेन सिरियसली हे करा. आणि ते 1 तास रायटिंग झाल्यानंतर पुढे आपली चर्चा राहत जाईल की काय करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे, टेम्पलेट बिल्डिंग कसे असतात, काय असतात, कसं. चलो आता जसं की तुम्हाला मी फॉर एक्झाम्पल एक उदाहरण देतो. हा आता एक प्रश्न आहे, प्रिपरेशन कसं असलं पाहिजे. काय प्रश्न आहे, हाऊ डू मेगालिथिक स्ट्रक्चर्स सर्व ॲज इंडिकेटर्स ऑफ सोशल ऑर्गनायझेशन अँड पॉलिटिकल ऑथॉरिटी इन अर्ली इंडियन सोसायटीज. मेगालिथिक स्ट्रक्चरवर क्वेश्चन आहेत, माहीत आहेत मेगालिथिक स्ट्रक्चर. मेगालिथिक स्ट्रक्चर म्हणजे काय की साऊथ इंडियामध्ये जे काही बरियल वगैरे असायचं त्याच्याभोवती जे दगडांचे असे सर्कल्स केले जायचे त्याला मेगालिथिक स्ट्रक्चर म्हणतात. तर त्यांनी सांगितलं मेगालिथिक स्ट्रक्चर हे इंडिकेट करतं, काय इंडिकेट करतं, सोशल ऑर्गनायझेशन अँड पॉलिटिकल ऑथॉरिटी ऑफ अर्ली इंडियन सोसायटीज. सो मेगालिथिक स्ट्रक्चर रिफ्लेक्ट्स हे. पहिला प्रश्न आहे GS1चा, म्हणजे तुम्ही मेन्सला उतरलात, एसे नंतर पहिला दिवस, पहिला पेपर, पहिला प्रश्न हा. आणि आर्ट अँड कल्चरच्या बाबतीत आपल्याकडे किती आनंद असतो याबद्दल न बोललेलंच बरं. मला सांगा, नितीन सिंघानिया वाचतायत, चॅलेंजवर सांगतो नितीन सिंघानिया वाचून आन्सर देऊन दाखवा. मग आता तुम्ही म्हणाल की सर आता हे प्रिपेअर कसं करायचं, हे तर मी फ्लॅश आन्सर रायटिंगमध्ये देईल, त्याच्यानंतरचं सेशन मग यावरच असेल. आता की मग याचा प्रिपेअर कसं करायचं. आज मी मेगालिथिक स्ट्रक्चर विचारलं, मागं UPSCने विचारलं होतं काय, हाऊ पर्शियन लिटरेचर रिफ्लेक्ट्स द एथोज. मागं त्यांनी विचारलं होतं चोला आर्किटेक्चर कसं रिफ्लेक्ट करतं. त्याच्या मागं त्यांनी विचारलं होतं काहीतरी इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन कसं रिफ्लेक्ट करतं. उद्या मी काही विचारेल, उद्या अशोकाचे पिलर विचारतो, बरोबर ना. त्याच्याऐवजी मी उद्या पल्लवा टेम्पल विचारतो की ते कसं रिफ्लेक्ट करतात. उद्या मी खजुराहोचं टेम्पल. म्हणजे स्काय इज द लिमिट फॉर दिस काइंड ऑफ क्वेश्चन्स. मग देवाच्या भरोशावर नाही सोडायचं, वेड्यासारखी पुस्तकं नाही वाचायची. यू हॅव टू आयडेंटिफाय द थीम्स, आणि या थीम्सवरच आपण काम मग त्या डेली फ्लॅश आन्सर रायटिंगमध्ये करणार आहे. काय यार कन्व्हेन्शनल मॉडेल आन्सर तुम्हाला मिळून जातात, यू पीपल आर स्मार्ट इनफ, ChatGPT करायचं लय भारी आन्सर मिळेल. पण तुम्हाला हे त्या दिवशी ChatGPT नाही वापरू शकत आपण. त्या दिवशी ChatGPT वापरलं की डिबार डायरेक्ट, शक्यच नाही आहे. कसं वापरणार आहेत. युअर ब्रेन हॅज टू बी ChatGPT. ब्रेनला ट्रेन करा तसं. अरे मोबाईल ट्रेन होतोय, ब्रेन कधी ट्रेन होईल. कधी ट्रेन होतो, ChatGPTला जशा तुमच्या थीम सेट कराव्या लागतात ना, तसं ब्रेनला पण थीम सेट कराव्या लागतात UPSCसाठी. कशा थीम असतात यावर आपल्याला फ्लॅश आन्सर रायटिंगमध्ये बोलायचं आहे. कशी थीम आहे आता मी तुम्हाला सांगतो. काय करायचं, PYQs घ्यायचे. एक तुम्हाला प्रोसेस सांगतो, होत असेल ठीक आहे, अदरवाईज मी तर आहेच, मी तर तेच करणार आहे. आपलं डिसेंबरपर्यंतचा फ्लॅशचा हाच प्लॅन आहे. थीम घ्यायची. आता इथे थीम काय, काहीतरी मेगालिथिक स्ट्रक्चर म्हणजे हे काहीतरी आर्ट आहे, बरोबर बरोबर आहे ना. काहीतरी आर्ट फॉर्म आहे, आर्किटेक्चर असेल, म्युझिक, डान्स, काही पण आर्ट फॉर्म आहे. एक आर्ट फॉर्म काय रिफ्लेक्ट करतं असंच विचारलं आहे ना. आर्ट फॉर्म रिफ्लेक्ट्स हिस्टॉरिकल ऑर्गनायझेशन, हिस्टॉरिकल पॉलिटी, म्हणजे हाऊ आर्ट रिकन्स्ट्रक्ट हिस्ट्रीचं काय अंडरस्टँडिंग. दिस इज द कॉमन थीम. दिस इज द कॉमन थीम ऑफ दिस क्वेश्चन, की एखादा आर्ट फॉर्म घेतं UPSC आणि त्याच्यावरून हिस्ट्रीचे अंडरस्टँडिंग कसं होतं हे तुम्हाला विचारतं. दॅट्स इट. कुठलाही PYQ घ्या, फिट करा याच्यामध्ये बसतो. पर्शियन लिटरेचर रिफ्लेक्ट्स द मेडायवल इथोज, बसला का, बरोबर. पल्लव आर्किटेक्चर रिफ्लेक्ट्स साऊथ इंडियन हिस्ट्री. मेगालिथिक रिफ्लेक्ट्स. चोला आर्किटेक्चर रिफ्लेक्ट्स. नगरा आर्किटेक्चर रिफ्लेक्ट्स. कुठलं उदाहरण घेताय, चलो सांगा मला. आणि बघा PYQ याच्या बाहेर फिरत नाही. हीच ते थीम आयडेंटिफिकेशन आहे ना. मग हे कधी होईल. फक्त टेस्ट सिरीज लावून घ्यायचे, येड्यासारखे पेपर लिहायचे, 4 पेपर जोशमध्ये लिहायचे, कारण ते प्रश्न पाहूनच आपल्याला थंडी भरली जाते. नाही होत, आणि कोणी त्यावर काम पण करत नाही. मग कोणीतरी सांगतं हे बुक घे, हे वाचा, हे करा, असं करा, विषय मिटवा, संपला विषय. पासून दाखवा. चॅलेंजवर सांगतो या ॲप्रोचने. होणार, 4 वर्ष लागतील. पहिल्या अटेम्प्टमध्ये जे दुःख होतंय ना तुम्हाला न झाल्याचं, दुसऱ्या तिसऱ्या अटेम्प्टमध्ये, मी म्हणतो हे केलंय का. मग आता मी म्हणतो, आता मग तुम्ही म्हणाल सर हे तर तुम्ही केलं, मग आता याच्यामध्ये काय वाचायचं.
अरे बाबांनो, सिम्पल मी म्हणतो या केसमध्ये याचं कॉमन स्ट्रक्चर बनवा ना. मग तेच तर आहे ना मग आन्सर रायटिंग प्रिपरेशन, आणि तुम्ही फक्त फिलर भरायचे. आता अशा टाईपचा जर प्रश्न आला, माझी स्टार्ट ठरलेली, मी पाठ करून बसलोय वेन आय वॉज प्रिपेरिंग, माझी स्टार्ट ठरलेली आहे, स्टार्ट आणि कन्क्ल्युजन, मी तेच स्टार्ट आणि कन्क्ल्युजन टाकणार. काय स्टार्ट टाकणार मी या ठिकाणी? देर आर मल्टिपल सोर्सेस ऑफ रिकन्स्ट्रक्शन ऑफ इंडियाज ग्लोरियस पास्ट अमंग विच, किंवा देर आर मल्टिपल सोर्सेस ऑफ रिकन्स्ट्रक्शन ऑफ इंडियाज ग्लोरियर पास्ट लाईक आर्किटेक्चर, स्कल्पचर्स, लिटरेचर, पेंटिंग अँड religious teachings and philosophies, among which megalithic structures play a pivotal role in reconstructing the South Indian history in terms of social organization and political authority in following ways. मग तुम्ही म्हणाल सर थोडंसं मोठं गेलं, ठीक आहे ना, बसली का फिट बरोबर? तुम्ही म्हणाल सर तू तर पाठ करून आलाय म्हणून तू बोलतोय. भाई असं नसतं, कोणालाही विचारा तुम्ही, जो व्यक्ती पास झालेला आहे मेन्स त्याला विचारा. अरे हेच ते तयारी करून त्या दिवशी कसं सुचणार आहे मेगालिथिक आर्किटेक्चर? मागं त्यांनी शंकरदेवांवर प्रश्न विचारला होता, काय लिहिणार आहेत शंकरदेवांवरती? ठरवून घ्या ना काहीतरी. जशी ही एक थीम झाली, झालं, येतंय लक्षात. मग आता सोशल, आता याच्यामध्ये हे झालं आर्ट अँड, पहिले काय विचारते सोशल आणि पॉलिटिकल. मग आता याचे पण स्ट्रक्चर बनवून ठेवतो. जे स्टार्ट झाली, सोशल जर विचारलं तर तुम्ही सांगा सोशलमध्ये ते कशाबद्दल बोलतात? ते रिलिजनबद्दल कळतं, ते हायरार्कीबद्दल कळतं का जेंडरबद्दल कळतं? बस 3 सांगायचे यामध्ये, आणि जे जे फिट होतं ते या ठिकाणी लिहायचं. रिलिजनबद्दल कळतं का? नाही कळत. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, नोबडी नोस की काय रिलिजन आहे, त्या बरियल्सवरून नाही कळत. जेंडरवरून कळतं का? नाही कळत ते पण. हायरार्की कळते, केअरफुल बरियल आहे त्याचा अर्थ काय की सोशल हायरार्की आहे, बरोबर ना? बरियल सोबत काहीतरी ग्रेव गुड ठेवले ना त्या भांड्यांमध्ये, काहीतरी वस्तू. दिस शोज की कोणीतरी महत्त्वाचा व्यक्ती गेला असेल, जास्त ग्रेव गुड आहे, कमी महत्त्वाचा व्यक्ती असेल कमी ग्रेव गुड आहे. झालं का आन्सर? पॉलिटिकल ऑथॉरिटी, पॉलिटीबद्दल विचारलं, लक्षात ठेवा पॉलिटीवरून काय कळतं? पॉलिटीवरून एकतर तुमची टेरिटरी असते, पॉलिटीवरून तुमची इकॉनॉमी चालते, पॉलिटीवरून तुमचं मिलिटरी असतं. आता मिलिटरीचं काही कळणार नाही त्या याच्यावरून, बरोबर, पण टेरिटरी कळते. जिथेपर्यंत हे मेगालिथिक स्ट्रक्चर सापडतात सिमिलॅरिटीवाले, तेवढं तो राजाचा प्रदेश असेल असं कळलं गेलं पाहिजे. दॅट टेल्स द रिजनल टेरिटोरियल एक्सपांड ऑफ द कंट्री, ऑफ द स्टेट. इकॉनॉमी, द मटेरियल यूज्ड फॉर द बरियल, त्याच्यावरून कळतं त्या मेगालिथिकमधलं की राजा किती श्रीमंत होता, किती श्रीमंत नव्हता. झाले ना पॉईंट्स? काय करावं लागतं? मी सांगा एकतरी एक्झाम्पल वापरलं आहे, सगळं कॉमन सेन्स. सिमिलरली तुम्ही म्हणाल काय एकच प्रश्न आहे, तर आपण बघू बरं दुसरा काही असं करताय का याच्यामध्ये. हां बघू आपण पुढचा प्रश्न बघू बरं काय. एक वेगळाच घेऊयात आपण, एक सिम्पल क्वेश्चन घेऊ जरा, जास्त मी टेक्निकॅलिटीमध्ये जात नाही. हा क्वेश्चन आहे आता सपोज. क्रिटिकली एक्झामाइन द इम्पॅक्ट ऑफ ब्रिटिश लँग्वेज पॉलिसीज, impact of British language policies on the decline of regional languages and the marginalization of indigenous cultural expressions in India. ब्रिटिश पॉलिसीचा भारताच्या रिजनल लँग्वेजेसवर काय परिणाम झाला आणि कल्चरवर काय परिणाम झाला, अशा टाईपचा प्रश्न आहे. सो आता याची कॉमन थीम आयडेंटिफाय करायची, लगेच वेड्यासारखं पुस्तकं नाही वाचायची. थीम काय सांगते याची? ब्रिटिश पॉलिसीचा काय विचारलंय त्यांनी? इम्पॅक्ट विचारलाय. आणि इम्पॅक्ट कशावर असतो? तो म्हणजे सोसायटीवर. ही एक थीम, बरोबर. सिमिलरली जर तुम्ही सेकंड क्वेश्चन बघाल, बघा थीम कशा रिपीट होतात बरं का. थर्ड क्वेश्चन बघू आपण यातलं. हे बघा, द व्हेरी क्रिएशन ऑफ नेटिव्ह प्रिन्सली स्टेट्स वॉज मेंट टू सबसर्व द कॉलोनियल इंटरेस्ट. म्हणजे क्रिएशन ऑफ नेटिव्ह प्रिन्सली स्टेट्स, अगेन ही काय तुमची ब्रिटिश पॉलिसी. आणि याचा इम्पॅक्ट विचारलाय. इम्पॅक्ट कोणता? तो सोशल होता. हा इम्पॅक्ट विचारलाय पॉलिटिकल विचारलाय. थीम बघा. मग आता काय करायचं यामध्ये? कॉमन स्ट्रक्चर तयार करा. द व्हेरी ब्रिटिश नेचर ऑफ ब्रिटिश रूल किंवा द व्हेरी पर्पज ऑफ ब्रिटिश रूल वॉज नॉट मेंट फॉर द बेटरमेंट ऑफ इंडिया, बट रादर इट वॉज मेंट टू सर्व द कॉलोनियल इंटरेस्ट सोलली. And in this context, British has implemented various policies. आता इथं अभ्यास येतो. व्हेरियस पॉलिसीज म्हणजे कुठल्या? नेटिव्ह प्रिन्सली स्टेट असतील तर सांगा सबसिडियरी अलायन्स आणि डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स.
एज्युकेशन असेल सांगा मेकॉले मिनिट, याला अभ्यास म्हणतात, याला तयारी म्हणतात. केली आहे का असली तयारी? कसं पास होणार आहेत? फक्त टेस्ट लिहितोय, हे असलं इव्हॅल्युएशन चाललं आहे काहीतरी, केस टाका. अरे किती केस टाकणार आहेत? मेंदू आहे ना, काही 50 GB हार्ड डिस्क घेऊन गेलो आहे का अशा अंगाला लावली आणि लगेच सरसर डेटा येत गेला? असं काय टॉम क्रूजचं मिशन इम्पॉसिबल आहे का हे? असं नाही होत कधीच. हे आधी तयारी करावी लागते. झाली आहे का विचारा आणि मग त्या बेडूकुड्या मारा इकडून तिकडून इकडे. माझं काय राव, माझ्याकडे ते MPSCची पण टेस्ट सिरीज आहे, UPSCची पण टेस्ट सिरीज आहे. काय करायचं ते का? यू प्रोव्हाइड अ डिमांड इन द मार्केट. हे मार्केट UPSCचं असं आहे ना, ते तुम्हाला सप्लाय करतं सगळं. डोंट फॉल प्रे टू दीज ट्रॅप्स. तुम्हाला काय हवं आहे ते बघा. 3 अटेम्प्ट सायकलमधून बाहेर इन द सेन्स माझं म्हणणं असेल बाहेर जाऊन पण हे टार्गेट फॉलो करा. उलट मी म्हणतोय जर तुम्ही वर्किंग प्रोफेशनल आहेत, दुसऱ्या एक्झामचा अभ्यास करतायत, हे डेलीचे टार्गेट दिलेले, डेलीचं टार्गेट संपवा, उरलेला वेळ दुसऱ्या एक्झामला द्या. गिल्ट नाही राहत. UPSC सोडणं कठीण नाही, सोपं नाही आहे बरं. ते म्हणायला तर राग असेल तुम्हाला, बट यू हॅव ड्रीम्ड फॉर समथिंग यार, यू हॅव सॅक्रिफाईस्ड अ लॉट. इट इज व्हेरी डिफिकल्ट फॉर यू टू लिव्ह अप द थिंग्स लाईक दिस. सो नका सोडू, आपण चिटकूनही राहू नका. मी म्हणतच नाही, डेली टार्गेट पूर्ण करा, विषय संपवा. कुठेतरी प्रोग्रेस झाल्यासारखं वाटतं ना यामध्ये. क्लिअर? आणि सायमल्टेनियसली माझं म्हणणं असेल जर तुमचे 3 अटेम्प्ट झालेत आणि बाहेर पडायचं, मी म्हणेल सेम ॲप्लिकेबल करा MPSCला पण. MPSC टार्गेट करा. माझं सजेशन असेल रादर दॅन गोईंग फॉर बँकिंग आणि अदर एक्झाम, माझं सजेशन आहे MPSCवर टार्गेट करा, कारण पहिलाच अटेम्प्ट आहे MPSCचं. जर तुमचे ऑलरेडी 2-3 अटेम्प्ट झाले तिकडे. MPSCचे असे डेली टार्गेट बघा, मी ते प्रोव्हाइड केलेच आहे तिथं. हे काय, हे डेली टार्गेट सोडवा MPSCचे, उरलेला वेळ UPSCचे डेली टार्गेट करा. चालतं की, काय प्रॉब्लेम आहे? कॉर्पोरेटमध्ये असंच काम चालतं ना. काम डिवाइड आहे, 2 टास्क आहेत डेली बेसिसवर, करा. 10-12 तासाचा आपण रफली आपण काहीतरी वेळ काढतो, या पद्धतीने चालू द्या. येतंय लक्षात कशा पद्धतीने करायचं आहे? सो सांगायचा मुद्दा की या ठिकाणी आपले हे डिस्कशन्स होतात आणि याच्यासोबत मी तुम्हाला काय रेडीमेड टेम्पलेट पण प्रोव्हाइड करून देतो की कशा पद्धतीने आन्सर हवं होतं, त्याच्यामध्ये काय हवं आहे. आता हे कालचा प्रश्न होता आमचा. आता PYQ 2022ला आलेला, डिस्क्राईब रॉक, मग त्याच्यामध्ये काहीतरी कीवर्ड कोणते वापरायचे, एक्झाम्पल्स कसे वापरायचे, हे मी सर्व या ठिकाणी मेन्शन करून दिलेलं. सो हे टेम्पलेट्स पण तुम्हाला मिळतात की मग त्यामध्ये आपण मग यावर पण काम करू. कुठे डायग्राम वापरायच्या, काय त्या हँड रिटनच आहे. प्रिंटेड डायग्राम चिटकवून देतात तुम्हाला मॉडेल आन्सरमध्ये. कशा काढायच्या? एवढं जर चित्रकला आली असती, मी म्हणतो बापरे, एखादं आर्टिस्टिक रिव्होल्युशनच केलं असतं ना. एक्झाममध्ये ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या सगळ्या गोष्टी केल्या गेल्या पाहिजे. येतंय लक्षात? सो प्रोसीड कसं करायचं तर सिम्पल एक फंडा, 2-2 दिवसाचे टार्गेट्स आहेत बरोबर. 2 दिवसाचे टार्गेट फुलफिल करा. वेनसडेला सकाळी आपली फ्लॅश आन्सर रायटिंगचं सेशन राहील. त्याच्यानंतर त्याच्यावर आपण पुढे थीमवर काम करणार आहे, जसं मी इथे तुम्हाला सांगितलं बरोबर. पॉईंट्स जनरेट करता आले पाहिजेत, आयडिया जनरेशन म्हणतात त्याला. बघा आता मी तुम्हाला जसं की फॉर एक्झाम्पल देतो बरं का. हे आपलं ब्रिटिश लँग्वेज पॉलिसीज आहेत ना, कसं करायचं असतं याच्यामध्ये. ब्रिटिश पॉलिसीज त्यांनी इम्पॅक्ट केला सोसायटीवर. सोसायटीमध्ये पण कुठं आहे स्पेसिफिकली रिजनल लँग्वेज आणि दुसरं येतं ते म्हणजे की कल्चर. सिम्पल असा प्रश्न आहे. स्टार्टमध्ये ते आपले 30 मी पाठ करून बसलो आहे, 30 स्टार्ट मी परत लिहिणार. काय स्टार्ट लिहिणार त्यामध्ये की देर आर व्हेरियस पॉलिसीज ऑफ द ब्रिटिश, दे वेर नॉट मेंट फॉर द बेटरमेंट ऑफ द कंट्री बट रादर इट वॉज मेंट टू सर्व द कॉलोनियल इंटरेस्ट सोलली. अँड इन दिस पर्स्पेक्टिव्ह ब्रिटिश लँग्वेज पॉलिसीजमध्ये काय काय आलं आहे तुमचं, तर मग मेकॉलेज मिनिट वगैरे. आता हा जो प्रश्न असेल PYQ जर नीट बघाल, थीम आयडेंटिफिकेशन, ब्रिटिश लँग्वेज पॉलिसी इम्पॅक्ट, पण याच्यामध्ये एज्युकेशन पण आहे ना. लँग्वेज म्हणजे लँग्वेजचा पण एज्युकेशनचा पण इम्पॅक्ट विचारला आहे. आता प्रिपरेशन कसं असतं, द मोमेंट मी एज्युकेशन शब्द बघेल, मी अँग्लिसिस्ट व्हर्सेस ओरिएंटलिस्ट ही डिबेट कुठेतरी टाकेल म्हणजे टाकेल. वजन पडतं ना आन्सरमध्ये. ही तयारी आधीपासून करायची आहे. मी तर सांगेलच, पण तुम्ही पण सायमल्टेनियसली करा. डिसेंबरपर्यंत हेच करायचं आहे आता आपल्याला. सो इथे मी काय ॲड करेल, एज्युकेशन अँड दीज पॉलिसीज हॅज स्पार्क्ड द डिबेट ऑफ अँग्लिसिस्ट वर्सेस ओरिएंटलिस्ट अँड अल्टिमेटली दिस डिबेट गॉट सेटल्ड इन फेवर ऑफ अँग्लिसिस्ट अँड इट हॅज फॉलोइंग इम्पॅक्ट्स ऑन रिजनल लँग्वेजेस. जाऊ दे थोडी मोठी, हरकत नाही. स्टार्ट मोठी इन द सेन्स पानभर नका लिहू, क्रिस्प इंग्लिशमध्ये लिहायचं ते किंवा क्रिस्प मराठीत लिहायचं, कसं ते मग तेच ते करायचं आहे पुढे.
मग सांगायचं रिजनल लँग्वेजवर काय काय परिणाम होतो आणि लॉजिक वापरा. आता सिम्पल इथे एकदम काय UPSC लेवलचं किंवा काय भव्य दिव्य नॉलेज हवं असं नाही आहे. काय ब्रिटिश लँग्वेज पॉलिसीज म्हणजे थोडक्यात काय, दिस इज नथिंग बट इंग्लिश. इंग्लिशचा आपल्या भाषांवर काय परिणाम झाला आहे. सगळ्यात पहिलं येतो बोलीभाषा जी होती ती व्यावहारिक भाषा संपली, बरोबर. व्यावहारिक भाषा संपल्यामुळे बोलीभाषेवर परिणाम झाला. इंग्लिश हॅज रिड्यूस द फंक्शनल यूज ऑफ रिजनल लँग्वेजेस, बरोबर ना, असंच म्हणतो ना आपण. प्लस इंग्लिशमुळे काय झालं, देर इज अ मिक्सिंग ऑफ वोकॅब्युलरी ऑफ टू लँग्वेजेस. त्यामुळे ओरिजिनल लिटरेचर तयार होणं बंद झालं. अस्खलित मराठीत कोणीच बोलत नाही आजकाल. कल्चरवर काय परिणाम झाला, कल्चरल एक्सप्रेशनवर सेल्फ कॉन्फिडन्स कमी झाला. कोणी इंग्लिश बोलायला लागलं की फाटकन कोणीतरी थोबाडात मारल्यासारखं गप्प बसतो आपण. दिल्ली जायचं कारण पण हेच वाटतं मला तर बऱ्याच वेळा. छान छान कोणीतरी हिंदी इंग्लिश बोलणारे लोक दिसतात, आपल्याला वाटतं वा वा क्या मस्त चल रहा है, खूप हुशार दिसतो बरं हा, चांगलं आहे, आनंद आहे. अशीच जर मेंटॅलिटी असेल तर म्हणजे कसं आहे की कल्चरल हे तेच आहे ना ब्रिटिश लँग्वेज पॉलिसीज. सेल्फ कॉन्फिडन्स कमी केला, बरोबर. सेल्फ कॉन्फिडन्स केल्यामुळे कल्चरवर परिणाम काय झाला, जे लोकल लँग्वेजमधलं नॉलेज होतं ते नॉलेज डिस्ट्रॉय झालं, बरोबर ना. पुढे रुरल टू अर्बन मायग्रेशन्स वाढलं, झालं. हेच ते आन्सरमध्ये लिहायचे. कुठले पॉईंट आता यातले तुम्हाला माहीत नाहीत मला सांगा. कधी करणार ही आयडिया जनरेशन. प्रिलिम्सच्याच नावाने जर आपण खडे फोडत बसलो, मी परत सांगतोय की पुढच्या वर्षी यार प्रिलिम पास होणार पण मेन्स तुम्हाला थ्रू नाही होऊ देणार. मग यार आपलं त्या ॲस्परंट सारखं होईल की वर्षभर अभ्यास केला 42-43, दॅट इज व्हेरी ट्रॅजिक अँड व्हेरी सॅड. आता तो राजकोटवरून आला आहे पुण्याला, 1-to-1 आन्सर रायटिंग करतोय. सेम इज द केस विथ नितीन अल्सो. नितीन तर ऑलरेडी रँक होणार आहे मध्य प्रदेशमधून, तो पण आता परत यावेळेला मेन्सला आहे आणि 1-to-1 इव्हॅल्युएशन चाललं आहे. सो एक्झॅक्ट रिक्वायरमेंट बघा कशाची आहे, तुम्हाला कळलं पाहिजे की कशावर काम केलं गेलं पाहिजे, त्याचा ट्रॅक ठेवता आला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की पॉईंट जनरेट कसे करायचे हे त्यातून वर्कआउट झालं पाहिजे. ऑलराईट. आणि हे कधीपर्यंत करायचं आहे आपल्याला, वी आर गोइंग टू फॉलो द सेम थिंग. याचा पूर्ण शेड्यूल दिलं आहे बघा, यामध्ये मध्ये एसेज वगैरे पण मी इन्क्लूड केलेले आहेत, राईट. एकदा शेड्यूल व्यवस्थित बघा, गो थ्रू करा, डायजेस्ट द शेड्यूल. आणि मग पुढे आपलं साधारण ऑक्टोबरपासून आपले यात जेव्हा आपण जातो आहे एकदा परत मग फुल फ्लेज टेस्ट स्टार्ट होत आहे. म्हणजे की साधारण बाय 28 सप्टेंबर तुमची सगळं क्लिअर होऊन जाईल. आणि 28 सप्टेंबरपर्यंत जर तुमचा फर्स्ट राऊंड क्लिअर झाला, नंतरच्या याच्यापासून म्हणजे 12 ऑक्टोबरपासून म्हणजे पोस्ट दिवाळी म्हणेल मी, की ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर परत 3 महिने तुम्हाला प्रॉपर रिव्हिजनला वेळ मिळतो आहे. आणि यामध्ये तुम्हाला तो एक चंक नाही येणार की प्रिलिम्सला लागावं लागेल. मेन्स अर्धवट सोडून देतात, दिवाळी झाली की प्रिलिम्सला लागून जातं, आपलं दिवाळी निघतं 6 महिन्यांनी. असं नका ना करू. सायमल्टेनियसली प्री करत असाल तर ते बर्डन नाही राहत आपल्याला की अरे हो रहा है प्रिलिम्स 7 मे. थोडं डिसेंबरमध्ये पण स्टार्ट केलं, जानेवारीत स्टार्ट केलं प्रीला तरी चालतं मग त्या केसमध्ये. आलं लक्षात. तर या पद्धतीने हे करायचं. सो बॉटम लाईन इज जस्ट फॉलो द डेली रुटीन. जर अगदीच तुम्ही याच्यात असाल, माझं अगेन परत सांगणं असेल, जर 3 अटेम्प्ट सिरियस झाले नसाल तर माझं म्हणणं असेल गिव्ह 1 बेस्ट शॉट टुवर्ड्स UPSC. कारण MPSCचं सायकल थोडं मोठं आहे. वी डोंट नो की आता मेन्स कधी होईल, इव्हॅल्युएशन आणि ते ठीक आहे, जेव्हा होईल तेव्हा होईल, ती होईल पण दॅट इज फॉर शुअर. आणि ज्यांचं 3 अटेम्प्ट झालेत आणि बाहेर येतात, पार्ट टाईम करतात, त्यांना मी तेच म्हणेन डेली टार्गेट्स फक्त फॉलो करा. उरलेल्या वेळात तुम्हाला काय करायचं ते करा, किंवा उरलेल्या वेळात काय करायचं ते करा. घरी आल्यानंतर रात्री 12ला झोपा, 2ला झोपा, रात्रभर झोपू नका. आय डोंट नो, डेलीचे टार्गेट पूर्ण करा. क्लिअर. थोडं एक्झाम क्लिअर करायची असेल तर काही गोष्टी बदलाव्या लागतील. बघा, याच्या अगोदर पण आपण आन्सर रायटिंग करायचो, बट त्याच्यामध्ये एवढ्या गोष्टी इन्क्लूड नव्हत्या. का बरं? कारण एक्झामचा पॅटर्न त्यावेळेस थोडा बऱ्यापैकी लिनियंट होता ना. 21-22मध्ये 23पासून प्री बदलली, मेन्सचे प्रश्नांचे पॅटर्न हे बदलले, क्वेश्चनची पॅटर्न विचारण्याची पद्धत बदलली आहे, इव्हॅल्युएशनच्या गोष्टी बदलल्या आहेत. आता ऑप्शनल तुम्हाला एकदम 350-350 वाले रेअरेस्ट ऑफ द रेअर स्पीसीज असतात. म्हणजे चांगले मार्क्स आता ऑप्शनलमधले 275+ इज अ डिसेंट मार्क्स. म्हणजे मग बऱ्याचशा गोष्टी बदलत गेल्या. GS 2 आणि 4ला मार्क्स येत आहेत आजकाल. 110च्या खाली म्हणजे तो ॲव्हरेज स्कोअर समजला जातो GS 2 आणि 4चा. यार यावर कधी चर्चा करणार आपण? एसेमध्ये 100+ इज अ डिसेंट स्कोअर, नाहीतर आधी 140-145पर्यंत जायचे. सो हे डायनॅमिक्स चेंज होत आहे. सो त्यानुसार आपल्यालाही बदलावं लागेल. सो आय हॅव मेड द चेंजेस अकॉर्डिंगली. जे काही प्रॉब्लेम्स होते की सर शेड्यूल फॉलो होत नाही आहे, याच्यामध्ये तुमचं काय सर टार्गेटच पूर्ण होत नाही, असं नाही आहे, सगळं मान्य. पण आता एकदम मी निर्वाणीचं सांगेल, जर हे ह्या शेड्यूलमधून पूर्ण झालं नाही, ट्रस्ट मी गाईज ते कुठूनच पूर्ण होणार.
देर माइट बी मल्टिपल प्लॅटफॉर्म्स, मल्टिपल थिंग्स की ज्याच्यामध्ये चालतं की हे असं करा तसं करा. मेजर कॉम्पोनंट मिसिंग असतो तो म्हणजे इव्हॅल्युएशन आणि फॅकल्टी कॉन्टॅक्ट. जो पण हे व्हिडिओ बघते सगळ्यांना माहिती आहे, एक फोन करा, भले 2 दिवसांनी का असे ना, जर काही कामात असेल, काही इमर्जन्सीमध्ये असेल, कॉलबॅक माझ्याकडनं आलेला आहे. ठीक आहे. सो यावर आपण काम करूयात आणि 26 शुड बी द डेडलाईन. एक डेडलाईन ठरवा आणि विषय मिटवा. फिर इस गली जाना नाही फिर. कारण गड तेव्हाच सर होतो जेव्हा गडाचे परतीचे दोर कापले जातात आणि मग मावळे म्हणतात की आता लढून मारा नाहीतर उड्या मारून मारा, आणि मग लढून मारायचं आणि मगच गड सर होतो. सो कन्सिडर धिस आणि यावर काम करूयात आपण, बरोबर. आय होप यू वोंट बी इन अ पोझिशन इन नेक्स्ट इयर की हाच विषयाचा किंवा ह्याच आशयाचा हाच व्हिडिओ तुम्हाला परत बघावा लागेल. ऑलराईट, निघून जा राव सायकलमधून बाहेर. लेट्स होप की नेक्स्ट इयर आपले जे डिस्कशन्स होतील ते 1 to 1 यू विल बी सिटिंग अक्रॉस द टेबल आणि मग आपण स्पेशल मेन्सचे पेपर चेक करत असतो. ओके, चलो देन ऑन दिस पॉझिटिव्ह नोट, जे काही झालं आहे ते जुनी जळमटं वगैरे मागे टाकून देऊ. लेट्स स्टार्ट अफ्रेश फ्रॉम मंडे. टार्गेट्स वगैरे मी दिलेच आहे, ग्रुपवर पण शेअर करेल. बाकी काही डाऊट्स असतील, काही शंका असतील, काही प्रॉब्लेम्स असतील, फील ॲब्सोल्युटली फ्री टू रीच आउट. ॲब्सोल्युटली मीन्स ॲब्सोल्यूट. मेंटरशिप आहे याचा अर्थ मेंटरच्याच कॉलची का बरं वाट बघायची आहे. मेंटर करेल तेव्हा करेल ते ठीक आहे, ते पाहू आपण. पण यार तुम्हाला नाही वाटत का एखादी अडचण आली विचारून लगेच मोकळं करायचं? किती वेळ लागतो टेलिग्रामवर मेसेज टाकायला? नका कॉल करू, नका भेटायला, मेसेज करा. इफ प्लॅटफॉर्म इज देअर फॉर यू, इफ अपॉर्च्युनिटी इज देअर फॉर यू, देन माझं असं म्हणणं असेल ग्रॅब इट विथ बोथ द हँड्स. ऑलराईट, चलो मग या पॉझिटिव्ह नोटवर आपण थांबूयात. काही डाऊट्स असतील तर बाकी मग आपण आपले रेग्युलर डिस्कशन्स आणि सेशन्समधून बोलू. चलो देन, ऑल द बेस्ट गाईज, टेक केअर, बाय, सी यू, भेटू आपण. या.